आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार, नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की चांदूर बाजार तालुक्यामध्ये येत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी उमेश मारुतीराव धुर्वे यांच्या जमिनीवर ब्राह्मणवाडा थडी येथीलच एका व्यक्तीने अवैधरित्या कब्जा केलेला आहे। त्यांनी शासनाकडे बरेच वेळा आपली दुर्दशा मांडलेली आहे, पण शासनाने त्यांच्यावर आजपर्यंत कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही आहे, ठाम निर्णय। या आजी वयाच्या 75व्या वर्षी पण आपली जमीन आपल्याला मिळणं किंवा आपली जमीन आपल्याला मिळावं या आशेने सरकारी दप्तराच्या चक्रावर चक्रा मारत आहे, मात्र त्या आजीला आतापर्यंतही न्याय मिळाला नाही आहे। उमेश मारुतीराव धुर्वे हे आदिवासी असून त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची जमीन त्या तेथील व्यक्तीने अवैधरित्या कब्जा करून ठेवलेली आहे। त्या जमिनीचे नापिकीचा पैसा असो किंवा अजून इथला कुठलाही PM योजनेचा असो, किसान योजनेचा असो, तो सर्व पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा असतो, यांच्या धुर्वेच्या अकाउंटमध्ये असतो। त्यांच्या सातबाऱ्यावर धुर्वेंचंच नाव आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर आणि स्पष्ट असून सुद्धा शासन त्यांना त्यांची जमीन का देत नाही आहे असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये काय गोरगरिबांचे वाली कोणी नाही आहे? त्यांच्या सोबत येऊन त्यांच्या या संघर्षामध्ये त्यांना साथ देणारा कोणी नाही आहे का, असा पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। येथील आमदार प्रवीणभाऊ तायडे, नवनिर्वाचित आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्याकडे पण हे लोक त्यांची मागणी घेऊन जाणार आहे। तसेच खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्याकडे पण जाण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तरी आपण आमच्या नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला इथं झालेल्या प्रत्येक गोष्ट आणि यांच्याविषयीची सगळी अपडेट तुम्हाला देत राहू। तरी तुम्ही यांच्या जे या ठिकाणी सध्या माझी आंतरराष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली आणि यांची सगळी टीम आलेली आहे, त्यांच्या टीमचे अध्यक्ष आहे, त्यांच्यासोबत आपण त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत जाणून घेऊया। सर जी, आप इतने सालों से इनके साथ में जुड़े हुए और इनकी ज़मीन दिलाने के लिए संघर्ष कर रहे हैं। ये तो बहुत दिन से ये संघर्ष चल रहा है, लेकिन आज होगा कल होगा इसी प्रकार के जवाब हमें मिलते हैं। अच्छा। होता क्या है कि सब लोग अपने अपने तरीके से जवाब देते हैं, चाहे तहसीलदार होने दो, पटवारी होने दो, पुलिस डिपार्टमेंट होने दो, सब अपने अपने तरीके से जवाब देते हैं, लेकिन न्याय की बात कोई नहीं करता। वो इसलिए नहीं करता, हमको यह लगता है कि ये कहीं ना कहीं रुश्वत के चक्कर में आ जाते हैं या फिर किसी न किसी प्रकार का घूस लेने के या भ्रष्टाचार के दबाव में आ जाते हैं। यही कारण है कि इनको न्याय नहीं मिल रहा है। न्याय तो इस प्रकार अभी तक मिल जाना चाहिए था। 7/12 उनके नाम का है, सब कुछ उनके नाम से मिलता है, उसके बाद में जमीन उनकी नहीं है, ये कहाँ का न्याय है? ये तो बहुत बुरी बात है। लेकिन अब ये रोना किसके पास रोए? अगर माजी सरकार अपने तरीके से लेगा तो जवाबदार शासन और प्रशासन रहेगा, ये हम आज यहीं से कहते हैं। और ऐसा ही होगा, क्योंकि अब शासन प्रशासन तंत्र से हम लोग कितनी बार गुहार लगाए, हम लोग कहाँ से एकत्रित होकर यहाँ आए, हमारे पैसे अदले से खर्च करके यहाँ आए, हमको कहीं से कोई भी रोजगार मिलता नहीं। कहीं से शासन से देखो या प्रशासन से देखो या फिर सेंट्रल गवर्नमेंट से या फिर स्टेट गवर्नमेंट, दोनों गवर्नमेंट में से हमसे एक चौवन्नी भी हमें नहीं मिलती है। फिर भी हम देश की सेवा सन 1951 से करते हुए आ रहे हैं। सन 1910 में इसको श्री हीरा सिंह जो कंगला माझी जी ने इसकी नींव रखी। जब से हम चलते आ रहे बस चलते आ रहे हैं, देश की सेवा में लगे हुए। लेकिन हमारे ही साथ ऐसा घोटाला हो जाता है तो इनके साथ कैसा न्याय किया जाए, ये शासन प्रशासन तंत्र जवाबदार रहेगा। और इसका अगर न्याय नहीं दे सकते ये लोग तो हमें छूट दे, हम अपने तरीके से न्याय ले लेंगे। धन्यवाद। आपण बघू शकता या ठिकाणी या आजी आहे, यांच्याकडनं इथं उभं राहणं पण होत नाही आहे। वयाच्या या वर्षी पण ते त्यांच्या मुलांना त्यांची जमीन मिळावं आणि त्यांच्या मुलांचं भलं व्हावं या आशेनं त्या आजी त्यांच्या मुलांच्या सोबत पायरीला पायरी, पायाला पाय लावून पुढे जात आहे आणि येत आहे। या आजीचा आणि ज्यांची ही जमीन आहे त्यांना ते जमीन सुपूर्द करावं शासनाकडे आम्ही एवढीच मागणी करू। आणि जे काही यांचे हक्काची जमीन ज्या व्यक्तीनं इथं अवैधरित्या घेतलेली आहे त्याच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी व त्याच्यावर खटला बसून त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे सगळ्या गोष्टी बसून निर्णय घ्यायला पाहिजे। धन्यवाद।